नमस्कार। साई मंदिराचे सन्माननीय आदरणीय संचालक मंडळ, आज आपल्या या मंगल परिसरामध्ये या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आदरणीय गुंदेचा सर, खंडेलवाल सर, त्रिंबके सर आणि आदरणीय गायकवाड महाराज, माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व बंधूंनो, सर्वप्रथम मी साईबाबांच्या चरणी प्रणाम करते, नमस्कार करते, वंदन करते। साईबाबांनी सांगितले की सबका मालिक एक है, म्हणजे सगळ्या सृष्टीचा परमेश्वर, परमात्मा, देव एक आहे। त्यामुळे एका देवाची आपण सगळे लेकर आहोत, म्हणजे आपण सगळे सुद्धा एकाच परिवारातले आहोत। साईबाबांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे साईमध्येच एक आई सामावलेली आहे, जी सगळ्या सृष्टीची आई आहे, पृथ्वीची आई आहे। की साई, साई हा शब्द सा अधिक आई म्हणजे साई आहे। आई सहित आईचा आशीर्वाद, साईचा आशीर्वाद, आणि त्या आशीर्वादामुळे आपण प्रपंच आणि परमार्थ यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे गती प्राप्त होते, असं अध्यात्म शास्त्र सांगत असतं। सध्याचा अत्यंत ज्वलंत असा प्रश्न म्हणजे वाढत चाललेल्या स्त्री भ्रूण हत्या आणि कमी होत चाललेली स्त्रियांची संख्या। आपण मागच्या आठवड्यापासून पाहत आहोत की अनेक ठिकाणी भूकंप होत आहेत। नेपाळमध्ये भूकंप झाला, भारतातल्या काही ठिकाणी भूकंप झाला, म्हणजे धरणी माता सुद्धा आता रागावलेली आहे, कारण ती सुद्धा एक आई आहे, ती पण एक माता आहे। जसं आपण म्हणतो की आई आपल्याला जन्म देते, आई ही माता आहे, तसंच आपण संपल्यानंतर, मृत्यू पावल्यानंतर कोणाच्या कुशीत जातो, तर या धरणी मातेच्या कुशीमध्ये जातो। ती कमी होत असलेली जी स्त्रियांची संख्या आहे, त्यामुळे धरणी माता सुद्धा आता रागावलेली आहे आणि तिने सुद्धा तिचं रूप दाखवलेलं आहे। प्रकृती, निसर्ग हा सुद्धा एक देव आहे, आणि या सगळ्यांमध्ये आपण आता पाहतो की ऋतुचक्र बदलत चाललंय, पाऊस कधी पण पडत आहे, पाण्याची कमतरता निर्माण झालेली आहे, विजेची कमतरता निर्माण झालेली आहे, मुलींची कमतरता निर्माण झालेली आहे। लग्नाला, मुलांच्या लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत, बाहेरच्या देशातून मुली आणाव्या लागतात, विकत आणाव्या लागतात, म्हणजे किती अधोगतीला आपण चाललेलो आहोत। यासाठी आपल्याला एक क्षणभर शांत बसून आपल्याला विचार केला पाहिजे की खरोखरच ही मुलींची संख्या का कमी होत आहे आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे। मागच्या 30 वर्षामध्ये, केवळ 30 वर्षामध्ये 1.5 कोटी चिमुकल्या, 1.5 कोटी चिमुकल्या गर्भ अवस्थेत मारल्या गेलेल्या आहेत।
खरं म्हणजे आईचं उदर ज्याला तीर्थक्षेत्र असं म्हटलं जातं की त्या तीर्थक्षेत्रामध्ये एक जीव उमलतो, वाढतो आणि एक नवीन जीवनसृष्टी जिथे निर्माण होते, त्या तीर्थक्षेत्र असलेल्या आईच्या उदराला स्मशानभूमी करण्याचं अत्यंत क्रूर असं महापाप आपल्या भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये घडत आहे। ही किती मोठी शोकांतिका आहे। आणि 30 वर्षात काही हजारो नाही, काही लाखो नाही तर 1.5 कोटी चिमुकल्या, ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना तक्रार करता येत नाही, ज्यांना वकील पत्र देता येत नाही, ज्यांना आईचा पदर पकडून हट्ट करता येत नाही, अशी निष्पाप निरागस असलेला एक जीव आपण हा म्हणतो, मारून टाकतो। अनेक शास्त्रांमध्ये, अनेक धर्मशास्त्रांमध्ये असं लिहिलेलं आहे की कुठलाही गुन्हा केला तर त्याला काहीतरी प्रायश्चित आहे आणि त्यानंतर आपण प्रायश्चित घेतल्यानंतर ते पाप आपलं कमी होऊ शकतं। पण हे जे काही स्त्री भ्रूण हत्येचं जे पाप आहे हे कुठल्याही व्रतानी, कुठल्याही उपासानी, कुठल्याही उतार्याने आणि कुठल्याही पश्चातापाने धुवून निघणार नाहीये, कमी होणार नाहीये। एवढं मोठं महापाप झालेलं आहे आणि तेही भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये। ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, ती आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई। तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय। नको ग आई, नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलीशे नाजूकशे कोमलशे माझे हात पाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई। माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल? नाही आई नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग आई, असं करू नको ग, मला मारू नको ग, मला काहीही नकोय ग, मला आई लाडू नको, पेढे नको, करंजी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग, कालची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी आई तुम्हाला दिलीस ना तरी चालेल ग आई, ती 2-2 दिवस मी ती पुरून पुरून खाईल ग, नको आई नको, नवीन कपडे नकोत ग मला, ताईचे जुने असलेले कपडे सुद्धा चालतील ग आई, पण मला जन्म घेऊ दे ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचंय, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेमध्ये जायचे, खूप खूप शिकायचे ग आई मला। आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की जिजा माता माझ्या रूपाने येतील? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना। वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला। अशी आर्त अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे। मग या हाकेला जर आपल्याला ओ द्यायचं असेल तर आपण या प्रांगणामध्ये एक छोटासा संकल्प केला पाहिजे, आणि तो संकल्प म्हणजे आपल्या परिवारामध्ये, आपल्या घरामध्ये इथून पुढच्या काळामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू, अशा प्रकारचा संकल्प आपण सगळ्यांनी केला पाहिजे। आपण समाजामध्ये आणखीन एक पाहतो की मुलाचा जन्म झाला की पेढे वाटले जातात, आनंद व्यक्त केला जातो, पण मुलीचा जन्म झाला की सगळे उदास होतात, निराश होतात आणि सगळं घरदार उदास होतं। तर हा उदासपणा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मुलीच्या जन्माचा स्वागत सोहळा हा घरोघरी जेव्हा साजरा होईल तेव्हाच परिवर्तन होणार आहे। म्हणून आपण सगळेजण आज संकल्प करूया की आपल्या कॉलनीमध्ये जर एखाद्या मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक घराने
1-1 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. सगळे मिळून जेवढे पैसे जमा होतील त्याच्यामध्ये मुलीला झबलं घ्यायचं, आईची खणानारळाने ओटी भरायची आणि सासूबाईंनाही फूल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा. याला कन्या जन्म आनंद सोहळा 1 रुपयाची जादू योजना असं म्हटलं जातं. 1-1 रुपया देणं कोणाला अवघड नसतं, परंतु त्या निमित्ताने आपला सहभाग नोंदवला जातो. मुलीच्या जन्माचं स्वागत होतं आणि एक चांगला पायंडा, चांगला संस्कार, चांगली सवय लागते. आणि हळूहळू आता आपण जे पाहतोय उदासीनता जी आहे मुलीच्या जन्माच्या स्वागत होत नसल्यामुळे ती आपल्याला कमी करता येऊ शकेल, मुलीच्या जन्माचं स्वागत करता येऊ शकेल. तर जेव्हा आपल्या समितीचे अध्यक्ष आणि काही त्यांचे मित्रमंडळी मला भेटायला आली तेव्हा मी त्यांना सुचवलं की अशा प्रकारचा संकल्प जर आपण साईबाबांच्या चरणी ठरवला तर तो नक्कीच खरा होईल, तो संकल्प सिद्धीच जाईल आणि मुलींची संख्या वाढण्यासाठी त्यासाठी मदत होईल. आणि त्यांनी तो लगेच मान्य केला आणि त्याप्रमाणे त्यांनी ठरावाचं नियोजन केलेलं आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्या ठरावाचं वाचन करावं. साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, संदेश नगर, श्रीराम चौक, पाइपलाइन रोड, अहमदनगर. बेटी बचाओ बेटी पढाओ ठराव. साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दर गुरुवारी साई मंदिरात भक्ती मेळावा व आरतीचे आम्ही आयोजन करत असतो. अध्यात्माबरोबरच सामाजिक प्रबोधन व्हावे या हेतूने आम्ही सध्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या, ही स्त्रीभ्रूण हत्या पूर्णतः थांबावी यासाठी आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाओ या आंदोलन या राष्ट्रीय चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधाताई कांकरिया यांना निमंत्रित केले. त्यांची सदर विषयावर मार्मिक माहिती दिली. त्यांच्याच प्रेरणेने आम्ही असा ठराव घेत आहोत की आमच्या संस्थेच्या सभासदांच्या कुटुंबियांमध्ये एकही स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व प्रत्येक नवजात बालिकेच्या स्वागतासाठी कन्याजन्म आनंद सोहळा साजरा करू. त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबवू. दर आरतीनंतर आम्ही भक्तांना स्त्री जन्माच्या स्वागताविषयीचे आवाहन करू. असा ठराव आम्ही सर्वानुमते मंजूर करत आहोत. मातेचं चित्र आपण आणलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचे आणि भारत मातेचा जय जयकार उंच आवाजात करायचंय. भारत माता की वंदे. सांगणा आई मला कोण वाचवणार, तुझ्या विणा जन्माशी मला कोण घालणार. दुनियेचा रंग मला कोण दावणार, दुनियेचा रंग मला कोण दावणार. तुझ्या विणा जन्माशी मला कोण घालणार. ती म्हणते आई मला या जगाचा रंग कोण दाखवणार आहेस, तूच एक आहे साधा. खरं सांगू जे आईबाप घात करतात तरी लेकरू त्यांनाच हाक मारतं बरं का, त्यांनाच हाक मारतं.
ती छोटीशी पोटातली मुलगी आईला म्हणते, आई सांगू तुला, तुझ्या तिथं बसून नाही खाणार मी, बसून नाही, तुझ्याकरता काही करेन. होईन मी मोठी शिकूण शहाणी, होईन मी मोठी शिकूण शहाणी, मारीन भरारी आई पाखरू होऊनी, शाळेतून आल्यावर ते काम करणार, शाळेतून आल्यावर ते काम करणार, तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार.